सुनील आणि आसिफ दोघं मित्र होते. ते दोघं एकाच गावात राहत होते आणि एकत्र बांबू कापायला जात असे. आपण जंगलाच्या खालच्या बाजूला जायला हवं. तिकडे खूप मोठी मोठी बांबूची झाडं आहेत. पण तिथे जायला आपल्याला नदी पार करावी लागेल आणि परत येताना नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असला तर आपण येणार कसं? आपण तेव्हाच त्या बाजूला जाऊ जेव्हा नदीचा प्रवाह कमी असेल आणि लवकर लवकर बांबू कापून परत येऊ. जेवढा बांबू लांब असतो तेवढे पैसे जास्त, याचा विचार कर. हे सुद्धा ठीक आहे. मग उद्याच जाऊया. दुसऱ्या दिवशी दोघं खालच्या जंगलात जाऊन पोहोचले. इथे किती मोठे मोठे बांबू आहेत आणि लांबही. व्यापारी यांचे चांगले पैसे देतील. हो, चांगले बांबू मिळाल्यामुळे दोघे खूप आनंदात होते. त्यांनी ते बांबू त्यांच्या गावात आणले. वा वा, खूप दिवसांनी असे बांबू पाहिले आहेत. आता यांची किंमतही चांगली द्या. हो हो, एका बांबूचे 200 रुपये. तुम्ही दोघांनी 5 बांबू आणले आहेत, त्याचे झाले 1000. 1000 मिळाल्यामुळे दोघे खूप आनंदात होते. ते पैसे दोघांनी आपसात वाटून घेतले. रोज लहान लहान बांबूंची फक्त 300 रुपयांची कमाई होत होती. आज 500 रुपयांची झाली आहे. आता आपण नेहमी जंगलाच्या खालच्या भागातच जाऊ. हो. त्या दिवसानंतर ते दोघं नदी पार करूनच बांबू आणत असत आणि व्यापारी पण त्यांना चांगले पैसे देत असे. एकदा दोघं जायला निघाले. भाई, आईने सांगितले की बाजारातून काही मसाले आणि तांदूळ आणायचे आणि मला पनीरही घ्यायचंय. तर चल आधी बाजारात जाऊया, मग तिथून नदी पार करूया. हो, दोघी कामं एकाच वेळी होतील. दोघं बाजारात गेले आणि त्यांना जे सामान हवं होतं ते त्यांनी विकत घेतलं. बघ मित्रा, किती ताजं पनीर मिळालंय. आज रात्री तर माझी पार्टी आहे. मी पण येईन खायला. ये ना. तुला कधी नाही म्हटलंय का मी? चल आता नदीच्या पलीकडे जाऊ. बांबू कापून विकायचे पण आहेत ना. हो हो. आणि ते दोघं खालच्या जंगलाकडे गेले. नेहमीप्रमाणे त्यांनी नदी पार केली आणि ते जंगलात गेले आणि बांबू कापू लागले. पण अचानक पाऊस सुरू झाला. आपल्याला घरी जायला हवं. नदीचं पाणी वाढू लागलंय. हो, फक्त एक आणखी बांबू कापूया. हो. पाऊस आणखी वाढला. काही वेळातच त्यांचे बांबू कापून झाले आणि ते दोघं ते बांबू घेऊन नदीकडे जाऊ लागले. पण नदीला पूर आला होता. नदीत पाणी खूप जास्त झालंय. एवढ्या वादळात नदी पार करणं आपल्यासाठी सुरक्षित नाही. हो, आपण काही वेळ जंगलातच वाट पाहू. हो, त्या बाजूला जी गुहा आहे तिथेच वाट पाहूया. दोघं गुहेकडे गेले. गुहेत आधीपासूनच काही सुकलेली लाकडं होती. यांना जाळूया, थोडं गरम वाटेल. आसिफने जे सामान घेतलं होतं त्यात माचीसही होती. आसिफने त्या सुक्या लाकडांना आग लावली आणि दोघं मित्र शेक घेऊ लागले. खूप भूक लागलीये यार. मलाही. ऐक, आपण काहीतरी बनवूया. नाहीतरी थोडं सामान आपल्याकडे आहेच ना. पण आपण कसं बनवणार? आपल्याकडे तर भांडी पण नाहीयेत. तेव्हाच आसिफचं लक्ष बांबूकडे गेलं. आपल्याकडे बांबू तर आहेत ना. बांबू मध्ये जेवण शिजवू शकतो. कसं काय? तू बांबू बिर्याणी नाही ऐकली का? नाही, बांबूत बिर्याणी पण बनते. पण आपल्याकडे मांस कुठे आहे? मांस नसलं म्हणून काय झालं, पण आपल्याकडे पनीर तर आहे. पनीर बिर्याणी बनवूया. पण कसं काय? तू पाहत राहा. आसिफने 2 बांबूचे तुकडे कापले. त्याच्याकडे जे तांदूळ होते ते त्याने धुतले. बांबूमध्ये तांदूळ, मसाले, पाणी, मीठ आणि पनीर टाकलं. मग बांबूच्या एका बाजूला झाडाची पानं भरून बांबू बंद केला आणि मग ते सगळं नीट हलवलं आणि आगीवर ठेवलं.
आता फक्त 20 मिनिटात आपली बांबू बिर्याणी तयार होईल. बघूया. बांबू आगीवर शेकू लागले आणि जेव्हा बांबू पूर्णपणे जळले तेव्हा खूपच छान वास गुहेत पसरला होता. असं वाटतंय बिर्याणी तयार झालीये मित्रा. आसिफने ते बांबू बाहेर काढले आणि 2 केळ्याची पानं लावली आणि बांबू थंड झाल्यावर बिर्याणी त्या केळ्याच्या पानावर काढली. बघायला तर खूप चविष्ट वाटतीये. आता कशीही असो, भूक लागलीये तर आपण खाऊया. चल. दोघांनी बिर्याणी खाल्ली आणि त्यांना ती खूप आवडली आणि मग दोघं ती आवडीने खाऊ लागले. भाई, तू तर अशी सुंदर बांबू बिर्याणी बनवतोस ना की काय सांगू तुला. अरे असू दे रे, तू तर ही बिर्याणी विकायला हवी मित्रा. कुठे मजदुरी करत बसलायस तू. ही बिर्याणी प्रसिद्ध व्हायला वेळ लागणार नाही. खरंच? हो. तू म्हणत असशील तर सोबत ढाबा पण उघडूया आपण. हो हो, का नाही. जेव्हा पाऊस थांबला, नदीचं पाणी कमी झालं तेव्हा दोघं बांबू घेऊन त्यांच्या गावी आले. पण आज त्यांनी बांबू विकले नाहीत. दुसऱ्या दिवशी दोघांनी गावाच्या नाक्यावर त्यांची गाडी लावली. गावकरी चकित झाले होते की हे बांबू काय विकत आहेत. अरे बाळा, हे काय आहे. ही बांबू बिर्याणी आहे काका, पनीरची. बांबू बिर्याणी, जरा आम्हालाही खाऊ घाल. गावातल्या लोकांनी पहिल्यांदा बांबू बिर्याणी खाल्ली. अरे वा, काय कमालीची चव आहे आसिफ भाई. अशी बिर्याणी आयुष्यात खाल्ली नव्हती मी. मजा आली. आसिफ आणि सुनीलची बांबू बिर्याणी गावात प्रसिद्ध झाली. ग्राहक रांगा लावून बांबू बिर्याणी खायला येऊ लागले. आसिफ आणि सुनीलची मिळकतही कितीतरी पटीने वाढली. मग काय, सुनील आणि आसिफने मजुरी सोडून बांबू बिर्याणी विकायला सुरुवात केली. त्या दोघांची दिवसेंदिवस प्रगतीच होऊ लागली. लांबून लांबून लोक त्यांची बांबू बिर्याणी खायला येऊ लागले आणि पाहता पाहता त्यांचं गावात मोठं हॉटेल झालं आणि दोघे श्रीमंत झाले. कधी वाटलंच नव्हतं की कधी असं सुद्धा होईल. मलाही अजिबात वाटलं नव्हतं. त्या दिवशी तो पाऊस आपलं नशीब बदलायलाच आला होता. हो ना, त्या दिवशी पाऊस आला असता आणि ना आपण अडकलो असतो आणि आपण कधी बांबू बिर्याणी बनवली नसती. मित्रा, हे सगळं आधीच लिहिलेलं होतं. विधाता आधीपासूनच सर्वांचं नशीब लिहून ठेवतो. आपण तर फक्त मोहरे आहोत जे त्याच्या मार्गावर चालतो. हो नक्की. बांबू बिर्याणीने आसिफ आणि सुनीलचं नशीब बदललं आणि त्या दोघांना आयुष्यात मोठी गोष्ट कळली. संकटातच नवीन मार्ग सापडतो आणि कोणी सांगावं नशीब कधी कुठे वळेल.